नमस्कार, मी विद्या स्वाद फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण अगदी रसरशीत अशी हलवाई स्टाईल बालुशाही कशी करायची ते बघणार। अगदी इझिली एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात। तर सर्वात आधी आपण साहित्य बघणार आहोत। तर 1 वाटी मैदा म्हणजे 240 ml मैदा घेतलेला आहे। अर्धी वाटी पाणी म्हणजे 120 ml पाणी घेतलेलं आहे। अर्धी वाटी तूप म्हणजे 60 ml तूप घेतलेला आहे। चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा बेकिंग पावडर म्हणजे 1 वाटी मैदा, अर्धी वाटी पाणी। जेवढं पाणी घेतलंय त्याच्या निम्म आपल्याला तुपाचं प्रमाण घ्यायचं आहे। तर सर्वात आधी आपण मैदा चाळून घेऊया। तर अशा प्रकारे मी इथं मैदा चाळून घेतलेला आहे, बघू शकता। चाळून साईडला ठेवते। तर या ठिकाणी इथं सर्वात आधी मीठ टाकूया। गोडाचा पदार्थ आहे त्याच्यामुळे मिठाचं प्रमाण जास्त वापरायचं नाही, पण चवीसाठी थोडंसं मिठाचं प्रमाण टाकायचं आहे। तर मीठ टाकल्यानंतर या ठिकाणी मी तर बेकिंग पावडरचा वापर केलेला आहे। 1/4 चमचा इथं मी बेकिंग पावडरचा वापर केला आहे। त्यानंतर 60 ml तूप टाकायचं आहे। सर्व मिक्स करूया। तर मी कशा प्रकारे मिक्स करते ते बघू शकता। आपण ज्या प्रकारे कणकेसाठी पीठ मिळतो तशा प्रकारे अगदी जोरात असं मळून हे पीठ नाही मळायचं आहे। अगदी हलक्या हाताने फक्त आपल्याला मिक्स करायचं आहे। घट्ट असा गोळा मळायचा आहे, बघू शकता कशा प्रकारे मळते मी। तर हे जे पीठ मिक्स करणं आहे ना ते खूप इम्पॉर्टंट आहे, कारण याच्यामुळेच आपल्याला बालुशाहीला लेयर्स येतात। तर थोडं पाणी ॲड करूया आणि फक्त आपल्याला मिक्स करत जायचं आहे। तर बघू शकता अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं आहे, कारण तुम्ही जर जोर लावून जर ते पीठ व्यवस्थित असं मिक्स करायला गेलात ना तर त्याचे लेयर्स नाही येणार, बालुशाहीचे प्लेन होतील। त्याच्यामुळे ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे। तर या ठिकाणी मी इथं बेकिंग पावडरचा वापर केला आहे। तुम्हाला हवा असेल तर अर्धा चमचा बेकिंग सोडा आपला खायचा, अर्धी वाटी दह्याचा वापर तरीही चालेल। तर अशा प्रकारे अगदी हलक्या हाताने मी इथं घट्ट असं पीठ मळून घेतलं आहे। याच्यावरती झाकण ठेवून साईडला काढूया। तर पाक बनवण्यासाठी मी इथं 120 ml साखर घेतलेली आहे, म्हणजे जेवढा मैदा आहे त्याच्या निम्म मी साखर घेतली। फक्त साखर घेताना ना थोडीशी शीग लावून घ्यायची आणि अर्धा वाटी साखरेसाठी मी त्याच्यापेक्षा निम्म पाणी घेतलं आहे, म्हणजे 120 ml साखर त्याच्यासाठी 60 mlच पाण्याचा वापर केलेला आहे। याचं जे काही साहित्य असेल मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, एकदा नक्की चेक करा। तर या ठिकाणी आपला पाक तयार होतोय। तर जवळपास 5 ते 6 मिनिटं झालेले आहेत। एकतारी पाक करायचा आहे मंद आचेवरती आपल्याला। या ठिकाणी पाक खूप इम्पॉर्टंट आहे, बघू शकता। तर थोडासा तुटतोय, अजून एखादा मिनिटभर हा पाक जो आहे तो शिजवून घेऊया आपण, बघू शकता। जर हा पाक जर घट्ट झाला असेल तर आपले जे बालुशाही आहेत ते पांढरे दिसू शकतात, म्हणजे वरती साखरेचं प्रमाण राहतं। तर परफेक्ट असे आपले पाक तयार झाले, बघू शकता। आणि जर पाक तुटत असेल तर बालुशाही आतपर्यंत भिजले जात नाही आहेत। तर या ठिकाणी पाक तयार झाला आहे। त्याच्यानंतर अर्धा चमचा मी इथं खायचा रंग टाकलेला आहे, म्हणजे खायचा फ्रूट कलर टाकलेला आहे। तर थोडंसं माझ्याकडून इथं कलर जास्त पडला आहे, थोडासा लाईट कलर हवा आहे, पण माझ्याकडून थोडासा जास्त पडला आहे। फ्रूट कलर टाकल्यानंतर मी इथं अर्धा चमचा विलायची पावडर टाकलेली आहे। तर सर्व मिक्स करूया आणि साईडला ठेवूया। त्याच्यानंतर आपलं जे पीठ मळून घेतलेलं आहे ते थोडंसं मॅश करून घेऊया हाताने, अगदी हलक्या हाताने मी इथं मॅश करते। तर आता बालुशाही कशी करायची ते बघूया, म्हणजे व्यवस्थित असा त्याचा आकार यायला पाहिजे। तर बघू शकता मी पीठ घेताना पण कशा प्रकारे घेते ती। ज्या प्रकारे चपातीला उंडा असतो त्याच्यापेक्षा थोडासा कमी घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे गोल 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 फिरवायचं आहे, याला हलक्या हाताने फिरवायचं आहे। तर अशा प्रकारे फिरवून झालेलं आहे आणि जिथं कुठं तुम्हाला तुटल्यासारखं वाटेल तिथं अशा प्रकारे बोटाने जोडायचं आहे आणि मध्ये होल करायचं आहे। तर या ठिकाणी होल करण्यासाठी मी इथं रवीचा वापर करते, जेणेकरून व्यवस्थित असं गोल राऊंड येईल आतपर्यंत। तर बघू शकता। तर मध्यभागी थोडंसं मी अजून करून दाखवते तुम्हाला। तर खालच्या साईडने जो भाग येतोय तो काढून टाकूया आपण।
जर ह्याला गोल राऊंड नाही आलं तर ज्यावेळेस तुम्ही तळचाल त्यावेळेस ना पूर्ण हे जे आपण होल करून घेतलं आतमध्ये ते भिजवू शकतं, म्हणजे बुजू शकतं. तर अशा प्रकारे सेम टू सेम मी इथं सर्व बालुशाही करून घेतल्यात. बघू शकता कशा प्रकारे लेयर्स आलेले आहेत. तर तळण्यासाठी इथं मी तेल ठेवलं आहे. तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आणि गॅस मंद आचेवरती ठेवायचं आहे. तेल चांगल्या प्रकारे गरम झालं आहे. ह्याच्यामध्ये बालुशाही टाकूया. जेवढे बसतील तेवढे बालुशाही टाकायचे आणि एक 5 ते 6 मिनटं, कमीत कमी 5 ते 6 मिनटं मंद आचेवरती आपल्याला चांगल्या प्रकारे बालुशाही तळून घ्यायचे आहेत. हलका गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळायचे. ज्यावेळेस तेलाचे बुडबुडे कमी होतील त्यावेळेसच आपल्याला हे दुसऱ्या साईडने पलटी मारायचे. बघू शकता तोपर्यंत अजिबात याला धक्का लागायचं नाही आहे, कारण आपले जे बालुशाही आहेत ते तुटू शकतात. ज्यावेळेस याचे बबल्स कमी झालेत त्याच वेळेस मी दुसऱ्या साईडने पण याला पलटी मारून घेतल्या. तर अशा प्रकारे 1-2 मिनटं म्हणजे जवळपास 6 मिनटं तरी मला झालेले आहेत. व्यवस्थित असे आपले बालुशाही तळून झालेले आहेत. राहिलेला एक बालुशाही होता तो पण मी इथं तळून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे आपले सर्व बालुशाही तळून झालेले आहेत. तर पाक जो आहे तो आपल्याला इथं कोमट पाहिजे, थंड पाकामध्ये टाकायचं नाही आहे किंवा एकदम गरम पाकामध्ये पण टाकायचं नाही, कारण गरम असेल तर वितळू शकतं. तर थोडासा कोमट असेल आहे पाक. तर आपले बालुशाही टाकूया आणि त्याच्यानंतर ना दुसऱ्या साईडने पण याला पलटी मारूया. तर अशा प्रकारे आपले बालुशाही ठेवून याच्यावर प्लेट झाकायचं आहे आणि साधारणतः अर्धा तास तरी मी हे बालुशाही मुराला ठेवले होते. व्यवस्थित असे बालुशाही त्या पाकामध्ये मिक्स झालेले आहेत. तर चाकूच्या साह्याने काढते. तुमच्याकडे जर टूथपिक असेल त्याच्या साह्याने काढलात तरीही चालेल. तर परफेक्ट असे बघू शकता आपले बालुशाही पाकामध्ये भिजले गेलेले आहेत. अगदी साधी सोपी रेसिपी, एक्स्ट्रा कोणताही आपण जास्तीचं सामान वापरलेलं नाही. तर याच्यावरती थोडेसे मी इथं डेकोरेटसाठी पिस्त्याचा वापर करते. तुम्ही हव्या त्या ड्रायफ्रूटचा वापर करू शकता. तर हे मी ट्रेमध्ये काढून दाखवते तुम्हाला कशा प्रकारे तयार झालेत ते. तर अशा प्रकारे एकदम रसरशीत असे झटपट होणारे घरच्या घरी हलवाई स्टाईल आपले बालुशाही तयार आहेत. तर यामधला तुम्हाला एक तोडून दाखवते की कितपर्यंत आपले बालुशाहीमध्ये रस जो आहे तो मुरला गेलेला आहे. बघू शकता एकदम आतपर्यंत हा रस केलेला आहे. तर आजची ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.